नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। शहा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला। शहा यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्थानिक पातळीवर केलेल्या कामाचा हिशोब मागितलाय। शहा म्हणाले, ते हिशोब देणार नाहीत, पण मी एका व्यावसायिकाचा मुलगा आहे आणि माझ्याकडे हिशोब आहे, अशी टीका शहा यांनी केली होती। या टीकेला आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। ते म्हणाले, त्यांनी विकासावर समोरासमोर बोललं पाहिजे। भूकंप संशोधन केंद्र 600 कोटींचं हवेतून पडलेलं नाही, ते आम्ही आणलेलं आहे, असा पलटवार चव्हाण यांनी केला। दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराला जम्मू काश्मीरमध्ये मोठं यश मिळालंय। काल सापोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात 2 दहशतवादी मारले गेले। याशिवाय श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबच्या दहशतवाद्यांच्या 3 साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे। चकमकीबाबत ब्रिगेडियर दीपक मोहन म्हणाले, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली। या कारवाईत 2 दहशतवादी मारले गेले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री जप्त करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत। या ठिकाणी केवळ 1 जागा ठाकरे गटाला मिळाली। दुसरीकडे नांदेड उत्तर या ठिकाणी असलेला उमेदवार अधिकृत आहे की नाही याबाबत खेळ सुरू आहे। जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेडमधील शिवसेना पूर्ण विकून टाकली आहे, पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, असा आरोप हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। दरम्यान याची दखल घेत हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे। नारायण राणे यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा आता सध्या सगळीकडे सुरू आहे। निलेश राणे यांच्या प्रचारार्थ कुडाळमध्ये सभा झाली। या सभेत बोलताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाचा हा पक्षप्रमुख बाळासाहेबांचा पुत्र एका सभेत म्हणतो काय, अहो सोसायटीमध्ये तुम्हाला बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल तर दिवाळीचे कंदील देखील उतरवा। मला बाळासाहेब आठवले, गोळ्या घातल्या असत्या असं त्यांनी बोललं असतं तर। खरं सांगतो, एवढे कडवट होते बाळासाहेब, असं विधान नारायण राणे यांनी केलं। गुजरातला फॉक्सकॉन गेलं तेव्हा ते काही बोलले नाही, 1.5 लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या। मोदींनी सांगितलं त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, पण तो प्रकल्प आजतागायत आलेला नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। शिंदे लोकांना घेऊन दावोसला गेले, तिथून अनेक गुंतवणूक आल्याच्या पुढ्या देखील त्यांनी सोडल्या। गुंतवणूक तर आली नाही, पण तिथल्या हॉटेलवाल्याने बिल पाठवले, ते भरा म्हणून सांगितलंय। ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच त्यांनी दावोसमध्ये देखील केलं, असा टोला पाटलांनी लगावलाय। ते सोलापूर उत्तरमध्ये महेश कोठे यांच्या प्रचार सभेत बोलत होते। जयश्री मदन पाटील सरळ मार्गी भोळे आहेत, त्यांना बंडखोरी करण्यासाठी फितवलं गेलं। कुणी फितवले याचं सत्य बाहेर येईल तेव्हा त्यांची काही खैर नाही, हे लक्षात ठेवावं, असा इशारा देत आमदार विश्वजित कदम यांनी काल सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराचा नारळ फोडला। आपल्याला भाजपला हरवायचंय, महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवायचे, ज्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे। त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असं कदम यांनी यावेळेस म्हटलंय। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 या कालावधीत मेगा ब्लॉक राहणार आहे। तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी वांद्रे अप डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 आणि पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि गोरेगाव अप डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे। याशिवाय महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यात। याबाबत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सल्ला सूचना दिल्यात। निवडणूक प्रचारादरम्यान तसेच सार्वजनिक जीवनात महिलांबद्दल अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी करणे टाळावी, अशा सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात राज्यभरातील जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आयोगाने हे निर्देश दिले। महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाला तर उत्तर प्रदेशात महिलाच्या वस्त्रांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत। तसेच पुरुषांना महिलांचे केस देखील कापायला नको।
वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने हा प्रस्ताव दिलाय. गेल्या महिन्यात महिला आयोगाची बैठक झाली होती. त्यात या संदर्भात निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावांवर राज्य सरकारने कायदा मंजूर करावा अशी विनंती आम्ही करू, असं आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकींच्या रणधुमाळीत मतदार राजाला पुढील 5 वर्षांची रंगीत स्वप्ने दाखवण्यात राजकीय पक्ष मशगूल असताना सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल असं विदारक चित्र पेण तालुक्यात समोर आले. एका अभागी आदिवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी मात्र 4 किलोमीटरची पायवाट करावी लागली. केवळ पक्का रस्ता नसल्याने ही वेळ आदिवासी कुटुंबावर आली आहे. रस्ता तयार करण्यासाठी ठेकेदाराला दिलेले 7.5 कोटी कोणाच्या खिशात गेले, हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. टॉप 10 मध्ये इथेच वेळ झाली आहे थांबायची. पाहत रहा न्यूज अनकर.